नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या युट्यूब चॅनलवर। आपण युट्यूब चॅनल जी मोफत सिरीज जी आहे यामधला आपण नेक्स्ट जो भागात लेक्चर पाहणार आहे ते आहे केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल। केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल याची आपली पीडीएफ जी आहे या टेलिग्रामवर आपण शेअर केलेली आहे आणि आपण जे युट्यूब चॅनल पाहता इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते हे तुम्ही सबस्क्राइब करा। सोबतच टेलिग्रामवर ह्या सर्व पीडीएफ पिन केलेल्या आहेत, जुने सुद्धा तुम्हाला जर लेक्चरच्या हवे असतील तर तिथं पिन केलेल्या आहेत, तिथून त्या तुम्ही बघू शकता। इकॉनॉमिक सर्वे यावर या बेसचा प्रश्न तुम्हाला यापूर्वी विचारलेला आहे। यामध्ये बघा भारताचा 2026-27 नुसार वास्तविक जीडीपी म्हणजे रिअल जीडीपी हा किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर रिअल जीडीपी जो आहे हा बेस इयर या वर्षातील किमती विचारात घेऊन मापन केलं जाते। जसं की जीडीपीचं बेस इयर आता 2022-23 आहे। या 2022-23 मधील कॉन्स्टंट प्राइस किंवा स्थिर किमतीच्या आधारे आपण जो जीडीपी मोजतो त्याला म्हटलं जाते रिअल जीडीपी। रिअल जीडीपी बाबतचा जो अंदाज आहे तो आहे 6.8 ते 7.2 एवढा ठेवलेला आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1। मागच्या एक्झामला आपल्याला 6.5 या आधारावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे। सोबतच बघा हे पीआयबी साइटवरची इमेज आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालय याबाबतचा हा डेटाबेस आहे एकत्रित केलेला, तो पण पाहूया। जीडीपी ग्रोथ रेट आपला जो आहे कॉन्स्टंट प्राइसचा अर्थ होते स्थिर किमतीच्या आधारे मोजलेला आणि स्थिर किमतीच्या आधारे जो मोजतो त्याला म्हणतात रिअल जीडीपी। यामध्ये 2026-27 चा जो अंदाज आहे तो दाखवलेला आहे 6.8 ते 7.2%, 25-26 चा होता 7.4%, 24-25 चा होता 6.5। हा प्रश्न येऊन गेला तुम्हालाच। नेक्स्ट आहे नॅशनल इन्कम जे आहे प्रति व्यक्ती पर कॅपिटा नॅशनल इन्कम, हा डेटाबेस सुद्धा दिलेला आहे, तो तेवढा आपल्याला गरज नाही पडत। यामधला उद्योग याचा जो जीव्हीए मध्ये हिस्सा आहे उद्योग क्षेत्राचा 25-26 चा डेटाबेस आहे 6.2% दाखवलेला आहे। ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मध्ये सर्व्हिस सेक्टरचा जो दाखवलेला 9.1% दाखवलेला आहे। आपला परकीय चलन साठा जो आहे 2024-25 च्या डेटाबेस नुसार $701 बिलियन दाखवलेला आहे। तर एक पॉइंट लक्षात ठेवा, $700 बिलियन प्लस मायनस साइन लक्षात ठेवायचा। हा कधी कमी होतो कधी वाढतो, तर हा बेस आहे $700 बिलियन सध्या कमी झालेला आहे, सतत हा कमी जास्त आपला होत राहतो। त्यानंतर आहे राजकोषीय तूट याबाबतचा डेटाबेस फिस्कल डेफिसिट 24-25 चं यांनी दर्शवलेलं जे आहे ते आहे इथं 4.8। तर आपण राजकोषीय तूट जिथं समोर येईल तिथं आपण हा पॉइंट कव्हर करूया। याच्या आधी सुद्धा आपण हा घेतलेला आहे बजेटमध्ये। दुसरा प्रश्न बघा, एप्रिल ते डिसेंबर 2025 एकूण वस्तू व सेवा कर संकलन हे 17.4 लाख कोटी रुपये होते। म्हणजेच आपला जीएसटी कलेक्शन ऍव्हरेज 17 लाख कोटी रुपये हे त्यांनी दर्शवलेलं संकलन आहे। अंदाज हा जास्त असतो परंतु ऍक्च्युअल जे संकलन आहे ते 17.4 कोटी रुपये आहे, जे वार्षिक आधारावर 6.7% वाढ दर्शवते। याचा अर्थ जीएसटी जे संकलन आहे टॅक्स महसूल यामध्ये वाढ दर्शवत आहे डिसेंबर 2025 पर्यंत, एप्रिल ते डिसेंबरचा डेटाबेस नुसार। एकूण वस्तू व सेवा कर संकलनामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे। हा पण पॉइंट बरोबर आहे। तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3, दोन्ही योग्य। जीएसटी हा जो आहे हा कुठल्या प्रकारचा कर आहे? हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा कर आहे। तर करंट मधला एक दुसरा पॉइंट लक्षात ठेवा, आपण सध्या करंट मध्ये जीएसटी 2.0 यामध्ये 2 नवीन दर स्वीकारलेले आहेत जे की आधीचे काही रद्द केले, ज्यामध्ये 5% आणि एक 18% हे 2 रेट राहिलेले आहेत। 12% वाला जो होता तो रद्द केला आणि एक 28% वाला जो आहे तो सुद्धा रद्द केलेला आहे। नेक्स्ट जीएसटी संकलन बघा 2021-22 ला हे होतं जवळपास 15 लाख कोटी रुपये, 14.9 लाख कोटी, नंतर 18 लाख कोटी, 20 लाख कोटी, त्यानंतर 22 लाख, तर आता इथं 17.4 लाख कोटी दाखवलेला आहे 25-26 मध्ये। तर आता हे एप्रिल ते डिसेंबर पर्यंतच दाखवलेला आहे, पूर्ण आर्थिक वर्षाची आकडेवारी तिथे उपलब्ध नाही आहे, गव्हर्नमेंट साइटवर सुद्धा हेच आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर मागील वर्षाच्या तुलनेत एवढ्या महिन्याची तुलना जरी झाली असेल एप्रिल ते डिसेंबर तर 6.7% नी वाढ दर्शवते। आता आपल्याला इथं प्रश्न कसा असतो तेवढं लक्षात ठेवा, सरकारचं उत्पन्नाचं प्रमाण काय दर्शवते? वाढ। सरकारच्या खर्चाचं प्रमाण सुद्धा काय दर्शवते? वाढ। या अँगलने आपल्याला प्रश्न आलेले आहेत। मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी किंवा सरकारच्या सार्वजनिक खर्च सार्वजनिक उत्पन्न यामध्ये काय दर्शवते सरकारचं? तर वाढ दर्शवते। नेक्स्ट पॉइंट 2024-25 मध्ये भारताचा अन्नधान्य उत्पादन बघा, हा या टाइपचा प्रश्न तुम्हाला मागच्या एक्झामला होता विचारलेला।
357.7 लाख मेट्रिक टन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत काय दर्शवत आहे? वाढ दर्शवत आहे. म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनात आपल्याला वाढ दर्शवत आहे. ही वाढ तांदूळ, गहू, मका आणि भरड धान्य श्री अन्न अधिक उत्पादनामुळे झाली आहे. तर श्री अन्न हे प्रक्रिया केंद्र आपण स्थापन केलेले होते. श्री अन्न प्रक्रिया केंद्र, श्री अन्न प्रक्रिया केंद्र हे कधी स्थापन केले? तर 23-24च्या बजेटमध्ये स्थापन केलेले आहेत. 23-24च्या बजेटमध्ये केंद्र सरकारने जे स्थापन केलेले आहेत, केंद्राने ते स्थापन केलेले आहेत हैदराबाद या ठिकाणी, आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पानुसार जे स्थापन केलेलं आहे ते सोलापूर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. ते श्री अन्न प्रक्रिया केंद्र 23-24 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पानुसार हैदराबाद आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पानुसार सोलापूर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. हे श्री अन्न प्रक्रिया केंद्र ही संकल्पना का आणली? कारण की भरड धान्य वर्ष हे जाहीर केलेलं होतं संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 मध्ये. भरड धान्य वर्ष याचं उद्दिष्ट होतं भरड धान्यांचं उत्पादन काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. यासाठी हे श्री अन्न प्रक्रिया केंद्र हे भरड धान्य यावर आधारित संकल्पना आहे. दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. पहा, इथं आपलं एक डेटाबेस आहे. यामध्ये फूड ग्रेन प्रोडक्शन अन्नधान्य उत्पादन दर्शवलेलं आहे. यामध्ये भरड धान्य इन्क्लूड्स, भरड धान्य आणि सर्वच डाळ हे सुद्धा इन्क्लूड आहे. 2024-25 मध्ये 357.7 लाख मेट्रिक टन एवढं 357.7 मिलियन टन किंवा मेट्रिक टन इथं दर्शवलेलं आहे. त्यानंतर 23-24 मध्ये 332.3 मिलियन टन. आता आपल्याला जो डेटाबेस विचारला तो 21-22चा विचारला होता, 315 वाला. ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर हा पॉइंट चांगला लक्षात ठेवा. करंट मध्ये 2024-25 मध्ये किती आहे? 357.7 लाख मेट्रिक टन. कशामुळे झालेले आहेत ते पण लक्षात ठेवा. आणि श्री अन्न प्रक्रिया केंद्र यावर सुद्धा प्रश्न आहे. उत्पादन जे वाढलेलं आहे त्या अँगलचा सुद्धा आपल्याला प्रश्न कव्हर केलेला आहे. भारत हा जगातील सेवांच्या निर्यातीमध्ये 7वा निर्यातदार देश आहे. हे बरोबर आहे. तर आपली सेवांची निर्यात ही मोठ्या प्रमाणात जी वाढलेली आहे त्याचं कारण आहे आयटी सेवा. आयटी सेवांची निर्यात ही आपली सर्वात जास्त आहे आणि यामध्ये सर्वात जास्त निर्यात ही बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणाहून आयटी सेवांची निर्यात सर्वाधिक होते. आणि दुसऱ्या क्रमांकावर पुणे किंवा याला म्हणूया आपण महाराष्ट्र या ठिकाणाहून जास्त होते. भारतामध्ये आयटी सेवांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा जो हिस्सा आहे हा 20% आपण दुसऱ्या स्थानी आहे. तर या सेवांच्या निर्यात ज्या वाढलेली आहे ती आपली आयटी सेवा किंवा सॉफ्टवेअर सेवांमुळे मोठ्या प्रमाणात आपण आहे. तर आपला सध्या रँकिंग जे आहे निर्यातदार देशांमध्ये, तर आपण जगात 7व्या नंबरवर आहे सेवांच्या निर्यातीमध्ये. जागतिक सेवा व्यापारातील त्यांचा वाटा 2005 मधील 2% होता, तर तो 2%वरून आज 4.3% पर्यंत वाढलेला आहे. त्याचं कारण आहे 2005 मध्ये आपण एक संकल्पना आणली होती ACZ नावाची, स्पेशल इकॉनॉमिक झोन, आणि या अंतर्गत आपण आयटी पार्क्स जे आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढवले आणि आयटी पार्क्समुळे ही सेवांची निर्यात सुद्धा आपली वाढत गेली. सेवांची निर्यात सर्वात जास्त आपण USA आणि युरोपियन देशांना मोठ्या प्रमाणात करतो. पर्याय क्रमांक जे आहे हे दोन्ही योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. जानेवारी 2026 पर्यंत भारताचा परकीय चलन साठा हा किती अब्ज डॉलरवर पोहोचला? तर यामध्ये बघा डेटाबेस 701 अब्ज डॉलर किंवा बिलियन डॉलर पर्यंत आपला परकीय चलन साठा पोहोचलेला आहे. परकीय चलन साठा जो आहे हा सुरुवातीला आपल्याकडे 5 बिलियन डॉलर एवढा होता. हा डेटाबेस 1991 ला सर्वात कमी आपला परकीय चलन साठा घटला होता, 5 बिलियन डॉलर पर्यंत होता. तर तो 25-26च्या डेटाबेस मध्ये जो दर्शवलेला आहे तो आहे 701 बिलियन डॉलर. आता आपला कमी आहे मुळात, पण 700 बिलियन डॉलर हा प्लस मायनस लक्षात ठेवा. 700 बिलियन डॉलर पेक्षाही आपला सध्या करंटमध्ये काय झालेला आहे? कमी. त्याचं कारण आहे की जे FII गुंतवणूकदार आहे यांनी शेअर बाजारातून गुंतवणुकी काय केलेल्या आहेत? काढून घेतलेल्या आहेत. दुसरा पॉइंट 14-15 ला जो होता तो 341 बिलियन डॉलर एवढा यांनी दर्शवलेला आहे. तर आपला परकीय चलन साठा हा सातत्याने काय होत गेला? वाढत गेला. तसेच परकीय चलन साठ्यामध्ये जगात भारत कितव्या स्थानी आहे? तर 4थ्या स्थानी आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि भारत. परकीय चलन साठ्यामध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 4थ्या स्थानी आहे. भारत परकीय चलन साठ्यामध्ये काय काय ठेवते? तर परकीय चलन साठ्यामध्ये आपण परकीय चलन ठेवतो, सोने ठेवतो. स्पेशल ड्रॉइंग राईट्स याची निर्मिती कोणी केलेली आहे? IMF ने. हा परकीय चलन हा चलन साठ्याला आधार आहे. हे चलन आहे का? तर नाही. त्यानंतर याची निर्मिती कोणी केली? IMF ने 1969 ला.
त्याचा वापर 1971 पासून झाला. याचे मूल्य किती चलनांच्या संदर्भात मोजतात? 5 डॉलर असेल, युरो असेल, युआन, येन आणि पाऊंड या चलनांच्या आधारे मोजलं जाते. एसडीआरच्या आधी परकीय चलनाला आधार म्हणून डॉलरचा वापर होत होता. म्हणजे 1969च्या आधी जेव्हा एसडीआर निर्मिती करायची होती, स्पेशल ड्रॉइंग राईट्स, त्याच्या आधी चलनाला आधार म्हणून कशाचा वापर होता? डॉलरचा. आणि IMF कडील आरक्षित निधी हे चौथा आहे. तसे आपले परकीय चलन साठ्याचे घटक आहेत. आपण गोल्ड मध्ये 880 टन एवढं आपल्याकडे सोनं आहे. ओके, जे की त्या सांभाळ कोण करते? पूर्ण परकीय चलन साठ्याचा RBI करते. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. 2026-27 पर्यंत राजकोषीय तुटीचे टार्गेट हे जे आपण ठेवलेले आहे जीडीपीच्या तुलनेत. आता राजकोषीय तूट म्हणजेच सरकारच्या एकूण कर्जाचे प्रमाण दर्शविते. राजकोषीय तूट सरकारचे एकूण कर्ज प्रमाण दर्शविते. दुसरी जी आहे महसुली तूट, ही सरकारच्या महसुली उत्पन्नामधून महसुली खर्च वजा केल्यानंतर प्राप्त होते. तिसरी आहे अर्थसंकल्पीय तूट, हे एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च या सूत्राच्या आधारे आपण हे काढतो. अर्थसंकल्पीय तूट आता आपण वापरत नाही. आपण ज्या वापरतो एक प्राथमिक तूट, राजकोषीय तूट वजा व्याज देयता, आणि एक आहे प्रभावी महसुली तूट, महसुली तूट वजा अनुदाने दिली. ओके, तर ह्या वरच्या तूट जे आहे हे आपण बजेटमध्ये सध्या दर्शवतो. अर्थसंकल्पीय तूट जी आहे हे आपण बंद केलेली आहे. 4.3 पर्याय क्रमांक बघा. बजेटमध्ये ज्या दर्शवल्या जातात त्या तुटीची आकडेवारी. राजकोषीय तूट आपण दर्शवतो, ही सर्वात मोठी आहे. त्यानंतर महसुली तूट आहे, प्रभावी महसुली तूट आणि प्राथमिक तूट असे तुटीचे भाग आहेत. 26-27च्या बजेट इस्टिमेट्स नुसार राजकोषीय तुटीचं प्रमाण हे किती दर्शवलेलं आहे? 4.3. त्यानंतर महसुली तूट जी आहे ही दर्शवलेली आहे 1.5%. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकात जी दर्शवलेली आहे ती आहे प्राथमिक तूट आहे 0.7, प्राथमिक तूट 0.7. आणि शेवटी प्रभावी महसुली तूट आहे, हे कमी जास्त होत राहतात त्यामुळे ते खालीवर झालेलं आहे. प्रभावी महसुली तूट तर लक्षात ठेवा आहे 4.3%. आपली हायेस्ट राजकोषीय तूट जी होती 9.2%, ही होती 2020-21 ला. म्हणजेच कुठल्या काळामध्ये होती? कोरोनाच्या काळामधली आहे. कोविडच्या काळामध्ये आपली हायेस्ट राजकोषीय तूट आढळलेली आहे. ही लाईन बघा 9.2%. त्यानंतर महसुली तूट किती आहे? 7.3%. तर हायेस्ट लक्षात ठेवा 9.2 आणि आताची करंटची लक्षात ठेवा 4.3. बाकी या व्यतिरिक्त काय पाठ करायचे तर हे सूत्र फॉर्म्युले हे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम साठी आपल्याला. भारत हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन प्राप्त करणारा देश आहे. त्याला आपण म्हणूया रेमिटन्स. रेमिटन्स सर्वाधिक प्राप्त करणारा देश भारत आहे. भारतानंतर मेक्सिको आहे. आणि भारतामध्ये कुठलं राज्य आहे तर महाराष्ट्र हे सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारं राज्य आहे. पहिलं बरोबर आहे. 2025 मध्ये हा ओघ 135.4 अब्ज डॉलरवर पोहोचलाय. दोन्ही योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. यामध्ये बघा जगातील सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देश आणि राज्य ह्या आहे डेटाबेस 23-24 चा. सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश जगात कुठला आहे? भारत. भारत नंतर मेक्सिको, चीन आणि फिलिपाईन्स. राज्य जर म्हटलं तर यामध्ये महाराष्ट्र, केरळम, तामिळनाडू. ओके, तर हे फक्त पहिले रँकिंग लक्षात ठेवा, भारत आणि महाराष्ट्र. नीती आयोगाच्या मोजमापानुसार MPI निर्देशांक, नीती आयोग मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स काढते, UNDP सुद्धा काढते, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. UNDP चे 3 आयाम आहेत: आरोग्य, शिक्षण आणि तिसरं राहणीमान दर्जा. UNDP MPI जो मोजते हा 2010 पासून सुरू झाला. यामध्ये OPHI ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह प्लस UNDP या दोघांचा रोल आहे हा काढण्यामध्ये. UNDP चा जो आहे याचे आयाम जे आहेत हे 3 आहेत आणि निर्देशक जे आहेत हे टोटल 10 आहेत. निर्देशक किती आहेत? 10 आहेत. दुसरा नीती आयोग जे काढते, नीती आयोगाचे आयाम हे 3 बरोबर आहेत, परंतु निर्देशक इंडिकेटर यांचे जे आहेत हे 12 आहेत. यामध्ये 2 एक्स्ट्रा कोणते आहेत UNDP व्यतिरिक्त? ते आहेत माता आरोग्य आणि बँक अकाउंट.
हे एक्स्ट्रा मध्ये 2 मोजते. तर मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स जो नीती आयोगाने काढलेला आहे त्यानुसार बघा, बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार 2005-6 मध्ये 55.3% जे बहुआयामी गरिबी होती, बहुआयामीचा अर्थ होते अन्न, आरोग्य, शिक्षण, राहणीमान, दर्जा यासोबतच इतरही आयामांची इतरही निर्देशकांची कमतरता असणे ही घसरून किती टक्क्यांपर्यंत आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्या देशामध्ये जे गरिबीचं प्रमाण आहे हे कोणानुसार विचारलेलं आहे, नीती आयोग. ओके, नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर यामध्ये बघा नीती आयोगाने काय सांगितलेलं आहे, 2005-6 ला 55.3% होती, तर आता हे कितीपर्यंत आलेले, 11.28% आलेले आहे. 2025 मध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो की बऱ्यापैकी इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, जे की स्टार्टअप असेल किंवा नवीन स्टँडअप कंपन्या असतील, स्टार्टअप कंपन्या असतील, त्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्या इनोव्हेटिव्ह नवीन आयडियाज आणणाऱ्या कंपन्या असतील ते बऱ्यापैकी स्टार्टअपच आणतात. तर भारताचे स्थान हे कोणत्या क्रमांकावर आहे, तर हा सुद्धा इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये चर्चा केलेले पॉइंट आहे. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स यामध्ये बघा 2019 मध्ये आपली रँक हे सेम असा स्टेटमेंट आहे, 66व्या वरून 2025 मध्ये आपण कितव्यावर आलो आहे, 38 वर आलेला आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. 2019 मध्ये आपण 66व्या रँकला होतो, तर आता आपण करंट मध्ये 2025 मध्ये कितव्या रँकला आहे, 38व्या रँकला आहे. सामाजिक सेवांवरील खर्च, सामाजिक सेवा म्हणजे ज्यामध्ये आरोग्य येते, शिक्षण येते, सामाजिक सेवांवरील खर्च, आरोग्य, शिक्षण, रस्ते हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी सामाजिक सेवांवरील आहे. तर तो जीडीपीच्या किती टक्के यावर्षी ठेवण्यात आला आहे केंद्र सरकारनुसार, तर केंद्र सरकारचा सामाजिक सेवांवरील खर्च जो आहे, सोशल सर्व्हिस एक्सपेंडिचर, आर्थिक वर्ष 2022 पासून याचे वाढते प्रमाण दर्शवत आहे. 2023-24 मध्ये हा 7% होता, 2024-25 मध्ये हा 7.7 वर आणला सुधारित अंदाजनुसार. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आता करंट मध्ये तो जीडीपीच्या तुलनेत 7.9% एवढा अंदाज वर्तवलेला आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3. एकूण नाविनीकरणीय ऊर्जा ज्याला आपण म्हणतो की बऱ्यापैकी ग्रीन एनर्जी सोर्सेस आहेत, त्याबाबत हा प्रश्न आहे. एकूण नाविनीकरणीय ऊर्जा आणि स्थापित सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी यामध्ये भारत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. म्हणजे सौर एनर्जी सोलार मध्ये आपण कितव्या क्रमांक पोहोचलोय, 3ऱ्या. यामध्ये जर बघितलं आपण तर प्रथम स्थानी सोलार कॅपॅसिटी जी आहे ही चीनची आहे, 2ऱ्या क्रमांकावर USA आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर भारत आहे. ओके, त्यानंतर स्वायत्त उपग्रह डॉकिंग क्षमता साध्य करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे, 4था देश आहे. हे पण बरोबर आहे. भारत जगातील 3री सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे, हे सर्वच बरोबर आहे. यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4. तर बघा, भारत जगातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ आहे. विमानतळांची संख्या ही 74 होती, तर ती आता किती झालेली आहे, 164 झालेली आहे. म्हणजे विमानतळांची संख्या ही 74 वरून 164 झाली आहे. स्थापित सौर ऊर्जा क्षमतेमध्ये भारत आता सध्या कितव्या क्रमांकावर पोहोचला, 3ऱ्या, ज्यामध्ये चीन पहिल्या, USA दुसऱ्या आणि भारत 3ऱ्या आहे. त्यानंतर स्वायत्त उपग्रह डॉकिंग यामध्ये भारत जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे, 4थ्या. तर यामध्ये बघा प्रथम स्थानी अमेरिका आहे, रशिया आणि चीन. अमेरिका, रशिया, चीन यानंतर आपण डॉकिंग तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये भारत हा कितव्या स्थानी पोहोचलेला आहे, 4थ्या स्थानी पोहोचलेला आहे. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. जनधन योजना ही भारताच्या प्रमुख आर्थिक वित्तीय समावेशनाचा कार्यक्रम आहे. हा विशेष करून फायनान्शियल इन्क्लुजनचा कार्यक्रम आहे. तर करंटमध्ये 55 कोटी प्लस मार्च 2025 पर्यंत अकाउंट ओपन झाले. यामध्ये सर्वात जास्त अकाउंट जे आहेत हे ग्रामीण भागातील आहेत. हा पॉइंट लक्षात ठेवा. जनधन खातेदार जे आहेत यामध्ये सर्वाधिक खातेदार जे आहेत ते ग्रामीण भागातील आहेत. 28 ऑगस्ट 2014 ला ही योजना सुरू झाली होती. यामध्ये 10,000 रुपये बँक ओडी ही सुविधा प्राप्त होते, बँक ओव्हरड्राफ्ट. या व्यतिरिक्त रुपे कार्ड सुद्धा दिले जाते. अपघात विमा आणि जीवन विमा ही सुद्धा सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. वरीलपैकी दोन्ही पर्याय योग्य आहे, पर्याय क्रमांक 3. केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार आतापर्यंत भारतात किती IIT
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे ही भारतातील एक IIT टेक्नॉलॉजी बाबत आणि एक मॅनेजमेंट बाबत IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे आहे IIT टोटल आपल्याकडे 23 आहेत करंटमध्ये. पर्याय क्रमांक किती येणार 3. 21 IIM आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. एम्स आहेत टोटल 20. याशिवाय झांझिबार आणि अबुधाबी या ठिकाणी आपण 2 IIT संकुल स्थापन केलेले आहेत. हे लक्षात ठेवा, 2 बाहेरचे स्थापन केलेले जे IIT संकुल आहेत हे झांझिबार आणि अबुधाबी या 2 ठिकाणी IIT संकुल आपण स्थापन केले. टोटल किती आहेत सध्या करंटमध्ये 23 आहेत. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 2005 ते 2024 या काळात जागतिक व्यापार निर्यातीमध्ये भारताचा वाटा 1% जवळपास 1.8% वाढलेला आहे. भारताचा निर्यातीमध्ये जो हिस्सा आहे तर हा 2005 ला 1% होता, तर आज 2025 मध्ये 1.8% वाढलेला आहे. ओके, तर हा खूप वाढला आहे असं नाही आहे, परंतु वाढ अपेक्षित आहे. दुसरा आहे सेवा क्षेत्रातील निर्यातीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देखील वाढ नोंदवलेली आहे. दोन्ही बरोबर आहे. सेवांची वाढ ही आपली सातत्याने होत आहे, त्याचं कारण आहे IT सेवांची निर्यात. तर बघा 2005 ते 24 किंवा 25 पर्यंत निर्यातीत आपली जी वाढ आहे ती 1.8% वाढली. तसेच सेवांच्या निर्यातीत भारताचा वाटा 2% वरून हा 4.3% झाला. म्हणजे याचा अर्थ आहे की निर्यातीमध्ये वेगाने जी वाढ दर्शविते ती आहे सर्व्हिस सेक्टर. हा थेट 2% वरून कितीवर पोहोचलेला आहे 4.3%. केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल यानुसार 2020 पासून सामान्य सरकारी कर्ज जीडीपीचे गुणोत्तर. आता कर्ज ते जीडीपी गुणोत्तर म्हणजे काय? ओके, आता बघा आपले जेव्हा उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल तेव्हा आपली काय निर्माण होते? तूट. आणि हे तूट भरून काढण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागते? कर्ज. आता समजा कर्ज आपण हे 20 रुपये घेतलेलं आहे आणि आपला त्या वर्षीचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन किंवा देशांतर्गत जे उत्पादन आहे हे 100 रुपये आहे. या 100 रुपयाच्या तुलनेत आपण किती कर्ज घेतलेलं आहे? 20 रुपये कर्ज घेतलेलं आहे. म्हणजेच जीडीपीच्या तुलनेत आपण किती कर्ज घेतो, आपलं प्रोडक्शन किती आहे त्या आधारावर आपण कर्ज किती घेतो. पहा, आपले सामान्य कर्ज सरकारी कर्ज जे आहे जीडीपी गुणोत्तर 7.1% कमी झालेलं हे दर्शवत आहे. तर उच्च सार्वजनिक गुंतवणूक कायम आपण राखलेली आहे. तर 7.1 म्हणजे याचा अर्थ किती टक्क्यांनी काय झालेला आहे? कमी. तर 7.1% कमी झालेलं आहे. याचा अर्थ रेव्हेन्यू मध्ये आपली काय झालेली आहे? वाढ. त्यामुळे कर्ज घेण्याचं प्रमाण आपलं काय दिसते? कमी. स्टँडअप इंडिया ही जी योजना आहे, स्टँडअप इंडिया, एक स्टार्टअप इंडिया होती आणि एक स्टँडअप इंडिया आहे. ग्रीनफील्ड उद्योग स्थापन करण्यासाठी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि महिला उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी पर्यंत बँक कर्ज या अंतर्गत दिलं जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ग्रीनफील्ड उद्योगचा अर्थ आणि ब्राउनफील्ड उद्योगचा अर्थ काय होते ते पहा. ग्रीनफील्ड प्रकल्प असतात, प्रोजेक्ट पण असतात, आणि ब्राउनफील्ड प्रोजेक्ट जो पूर्णपणे नवीन स्वरूपात असेल त्याला म्हणतात ग्रीनफील्ड. उदाहरणार्थ नवीनच एक रस्ता तयार केला पूर्णपणे, त्याला आपण ग्रीनफील्ड म्हणूया. ब्राउनफील्ड म्हणजेच जुने अस्तित्वात असलेले प्रोजेक्ट त्याला पुन्हा नव्याने गती देणे, त्याला म्हणूया आपण ब्राउनफील्ड. आधी एक रस्ता तयार होता, फक्त त्याची रुंदी वाढवली आणि त्याचं काम नव्याने केलं आणि त्याचा लांबीचा विस्तार केला, त्याला म्हणूया ब्राउनफील्ड. जे अस्तित्वात आहे त्यामध्ये वाढ करणे. ग्रीनफील्ड म्हणजे पूर्णपणे नवीन. पूर्णपणे नवीन उद्योग जो स्थापन करत असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि महिला उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज दिलं जाते. एप्रिल 2016 पासून याची सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती. दोन्ही योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. बघा, स्टँडअप इंडिया हा उद्योग स्थापन करण्यासाठी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि महिला उद्योजकांना 50 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज दिलं जाते. 5 एप्रिल 2016 पासून योजनेची सुरुवात झाली. शुभारंभ हा ग्रेटर नोएडा UP मधून करण्यात आलेलं होतं. ही योजना कुठल्या मंत्रालया अंतर्गत चालते? तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, वित्त मंत्रालया अंतर्गत ही योजना राबवली जाते, केंद्र सरकार. खालीलपैकी कोणत्या योजना वाहतूक दळणवळण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत? तर तिथून 2-3 प्रश्न जे कव्हर केले आपण महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्व्हेवर केलेले आहेत. तर वाहतूक दळणवळण यासाठी सुरू करण्यात आले. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही 2000 ची आहे. तिचा करंट मध्ये आता कितवा टप्पा सुरू झाला? 4था. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही 2015-16 मध्ये सुरू झाली. हिचा 3रा टप्पा सुरू झालेला आहे.
भारतमाला परियोजना ही 2015ची आहे, घोषणा योजनेची, आणि प्रोजेक्टचा कालावधी होता 2017 ते 2022 पर्यंत. भारतमाला परियोजना ही गुजरात पासून वरच्या साईडने महाराष्ट्रापासून वरच्या साईडने ही इंडो म्यानमार बॉर्डर पर्यंत आहे, की जी रस्ते निर्मितीसाठी सर्वात मोठी योजना मानली जाते. तर वरील पैकी जे आहे काय येणार सर्व पहा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सन 2000 मध्ये ही सुरू करण्यात आली. 500 लोकसंख्येपेक्षा ग्रामीण भाग जे आहे, सपाट प्रदेशातील गाव 500 लोकसंख्येपेक्षा अधिक, आणि आदिवासी डोंगराळ जो भाग आहे तिथं 250 लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या जी आहे ते त्या ठिकाणी बारमाही रस्त्यांनी जोडणे, किंवा तिथं जे डांबरी रस्ते आहेत ते बारमाही रस्त्यांनी जोडणे हे टार्गेट ठेवलेले आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे 3 टप्पे झालेले आहेत. आता जो टप्पा सुरू होणार आहे तो आहे 4था टप्पा आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही 2015-16 पासून राबविण्यात येते, ज्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जे रस्ते जोडलेले नाहीत ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जोडले जाणार आहेत. त्याचा आता कितवा टप्पा सुरू झालेला आहे? 3रा टप्पा सुरू झालेला आहे. भारतमाला परियोजना जी आहे ही 2015 पासून घोषणा केलेली आहे, आणि प्रोजेक्टचा कालावधी 17 ते 22 होता. यापैकी महाराष्ट्रामध्ये जे आहे 35 प्रकल्पांचे काम सुरू आहे. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, यावर सुद्धा आहे, मुख्यमंत्र्यावर सुद्धा आहे आणि प्रधानमंत्रीवर सुद्धा आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, आणि वडोदरा मुंबई जो एक्सप्रेस वे आहे तो देखील या अंतर्गत सुरू आहे. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये मेट्रो प्रकल्प आहेत? मुंबईमध्ये आहे, नागपूरमध्ये, सर्वाधिक लांबीचा जो आहे तो मुंबईमध्ये आहे, नागपूर, आणि तिसरा आहे पुणे. तर 3 ठिकाणी आहे. अ, ब, ड, पर्याय क्रमांक किती येणार? 4. मुंबई, त्यानंतर नागपूर आणि पुणे अशा 3 ठिकाणी मेट्रो प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. मेट्रो संदर्भात एक झोन आहे, मेट्रो झोन जो आहे तो कलकत्त्याला आहे, आणि पहिली मेट्रो सुद्धा कुठल्या शहरात धावलेली आहे? तर कोलकाता या ठिकाणीच धावलेली आहे. नेक्स्ट 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात लहान बंदरे किती आहेत? आता पोर्ट जे आहेत, पोर्ट यामध्ये लहान बंदरे आणि मोठे बंदरे याबाबत सहसा प्रश्न येत नाही. पोर्ट बाबत एक लक्षात ठेवा, सागरमाला जी परियोजना आहे ती चांगली लक्षात ठेवा. सागरमाला परियोजना ही सुद्धा 2015 ला सुरू झाली. तिचं उद्दिष्ट होतं जे पोर्ट आहे त्याचं डेव्हलपमेंट करणे, त्याची कनेक्टिव्हिटी वाढवणे, आणि टोटल 360 डिग्रीमध्ये पोर्ट डेव्हलपमेंट संदर्भात आणलेली ही योजना आहे. तर एकूण किती पोर्ट आहेत? तर 48 लहान बंदरं आहेत. मोठी बंदरं जे आहेत त्यामध्ये मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट हे 2 मोठी पोर्ट आहेत, आणि एक वाढवण पोर्ट हे आता नव्याने एक उभारल्या जात आहे. भारत नेट हा ग्रामपंचायत आणि ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडण्याची एक योजना आहे. भारत नेट हा जो प्रकल्प आहे हा कुठल्या भागासाठी आहे? तर ग्रामीण भागासाठी आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा यामध्ये काय करणे? वाढ करणे, यासाठी भारत नेट हा प्रकल्प सुरू केलेला आहे. हा प्रकल्प 2014 मध्ये सुरू झालेला आहे. त्याच्या आधी 2011 मध्ये होता, परंतु त्याचं नाव भारत नेट नव्हतं. 14 मध्ये त्याचं नाव काय करण्यात आलं? भारत नेट करण्यात आलं. तर ही योजना ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडणे, म्हणजे सोप्या भाषेत इंटरनेट सुविधा वाढवणे हे टार्गेट आहे. 2025 मध्ये या प्रकल्पाचे 76% काम पूर्ण झालेले आहेत. दोन्ही योग्य, म्हणजे जास्तीत जास्त ग्रामपंचायती जोडल्या आहेत. जसं भारत नेट केंद्राने आणलेला आहे भारत नेट टप्पा ग्रामपंचायतींना जोडण्यासंदर्भात, तसं महाराष्ट्राने सुद्धा महानेट ही संकल्पना आणलेली आहे. 2024-25 मध्ये राज्यात एकूण स्थापित नूतनीकरण ऊर्जेचा हिस्सा हा 34.4% आहे. नूतनीकरणचा अर्थ होते ग्रीन एनर्जी सोर्स. जे रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे त्यानुसार राजस्थान प्रथम स्थानी आहे, गुजरात द्वितीय स्थानी आहे. 24-25 इकॉनॉमिक सर्वे हा कधीचा आहे? 25-26 इकॉनॉमिक सर्वे, आणि त्यामधली ही आकडेवारी. ओके, देशात आपण कितव्या स्थानी पोहोचलेलो आहे? 3ऱ्या. तर पूर्वी आपण 5व्या स्थानी होतो. याच्या आधी पूर्वी 5वी रँक होती, आता आपली रँक
किती झालेली आहे 3, हा करंटला पॉईंट चांगला लक्षात ठेवा, दोन्ही योग्य आहे, पर्याय क्रमांक 4. 2030 पर्यंत जे आपलं रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे याचा हिस्सा आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे, म्हणजे कोल बेस्ड एनर्जी सोर्स जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. यासाठी नवीनीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा प्रोत्साहन प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा हे कार्यरत आहे. 24-25 मध्ये डेटा लक्षात ठेवा, 24-25 मध्ये एकूण स्थापित क्षमतेत नवीनीकरणीय ऊर्जेचा हिस्सा हा किती टक्के, 34.4% आहे. रिन्युएबल एनर्जी सोर्स इथं रँकिंग आपली बघा, राजस्थान, गुजरात आणि त्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र कितव्या रँकला पोहोचलेला आहे, 3ऱ्या. पूर्वी कितव्या रँकला होतो आपण, 5व्या. हा पॉइंट करंट मध्ये चांगला लक्षात ठेवा. ओके. नीती आयोगाने प्रसिद्ध केलेला एसडीजी इंडेक्स, एसडीजी इंडिया इंडेक्स हा नीती आयोगाचा आहे. हा 23-24 ला प्रसिद्ध झालेला आहे. एकूण 16 एसडीजीच्या आधारे हा काढला जातो. तसे एसडीजी टोटल 17 आहेत, आपण त्यातलं 17वं यामध्ये मोजत नाही. 16 एसडीजी आधारे काढला जातो. एसडीजी इंडिया इंडेक्स 23-24 नुसार प्रथम स्थानी जे आहे हे केरळ आहे आणि उत्तराखंड आहे. हे प्रथम आहे उत्तराखंड, आणि बिहार जे आहे हे सर्वात लास्टला आहे, शेवटी आहे. एसडीजी इंडेक्स जो आहे हा 0 ते 100च्या दरम्यान मोजला जातो. ज्यांची रँक स्कोर 100च्या जवळ असेल त्या ठिकाणी एसडीजी मध्ये प्रगती, प्रोग्रेस ही कशी केलेली आहे, जास्त केलेली आहे. तर युनायटेड नेशनने जे सांगितलेले आहेत त्यांनी 17 एसडीजी सांगितलेले आहेत, आणि नीती आयोगाचे जे आहे त्यांच्यानुसार किती एसडीजी आहेत, 16 एसडीजीच्या आधारे हा काढला जातो. युनायटेड नेशनचा जो आहे तो 17 एसडीजीच्या आधारे काढला जातो. त्यानुसार भारताची रँक जी आहे ही 99वी आहे, आणि भारताचा स्कोर जो आहे तो 67 आहे. 23-24 नुसार 24 मध्ये महाराष्ट्राचा गुणांक किती होता, म्हणजे आपण स्पेशल महाराष्ट्रावर सुद्धा एखादा छोटा मायक्रो प्रश्न जाऊ शकतो, त्यामुळे हा कव्हर केलेला आहे. शाश्वत विकास ध्येय भारत निर्देशक अहवाल 2023-24 नुसार भारताचा 2018 पासून सुरुवात झालेली आहे याची 69 आपली ही जे आहे स्कोर होता, तर 24 मध्ये तो 100 पर्यंत वाढला आहे. तर उद्दिष्टांसाठी महाराष्ट्राचा या उद्दिष्टांसाठी शाश्वत विकास निर्देशांक वर्ष 2018 मधील 69 वरून 24 मध्ये आपला स्कोर 100 पर्यंत वाढला आहे. तर आपला टोटल स्कोर 100 नाहीये, 100 कडे आपण जात आहे. तर आपली ही प्रोग्रेस मानली जाते. काय झालेली आहे, आपली वाढ झालेली आहे. तर आपण जो स्कोर आहे 18 ला किती होता आपला 69, त्यावरून 24 मध्ये तो कितीपर्यंत वाढलेला आहे, 100 पर्यंत. आपलं 100 झालेलं नाही, पण 100 कडे आपण जात आहे. शाश्वत विकास निर्देशांक गुणांकानुसार 2018 मध्ये 69 आपला स्कोर होता, तो आता 73 पर्यंत काय झालेला, वाढला आहे. तर आपण आता 100 कडे जात आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा, इथं एक करेक्शन लक्षात ठेवा, 73 पर्यंत वाढ दर्शवत आहे. तर यामध्ये आपण जे प्रश्न बघितलेले आहेत, केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल जसे ज्या पॅटर्नला जाते एरियात तेवढा आपण कव्हर केला. महाराष्ट्राचा सुद्धा कव्हर केलेला आहे. याचं उद्दिष्ट हे कंबाईन प्री तर टार्गेट आहेच आहे, परंतु आगामी जी ग्रुप बी मेन्स असेल आणि ग्रुप सी मेन्स असेल, हे दोन्ही सुद्धा यामध्ये आपण टार्गेट करून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला तिथं वेगळं करण्याची जास्त आवश्यकता नसेल, कारण की हा डेटाबेस करंटला हा आपल्याला पूर्ण वर्षभर सुद्धा वापरता येऊ शकते. त्यामुळे आगामी ग्रुप सी मेन्स, ग्रुप बी मेन्स जे येणार त्याला सुद्धा, आणि आताची प्रिलिम सुद्धा 14 जूनची आहे त्याला सुद्धा उपयोगी पडणार आहे. तर यामध्ये हा डेटाबेस आणि ही पीडीएफ आपण शेअर केलेली आहे टेलिग्राम चॅनल स्वराज्य अकॅडमी या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.